तुम्ही कधी राजकारणात जाण्याचा विचार केला का? त्यांना मी पर्याय दिलाय असं समजू नका किंवा काही समजा. मला असं वाटतं की आय एस होण्याच्या अगोदर मी हा विचार नव्हता केला की आय एस भेटून महाराष्ट्र भेटेल आणि मी असं काही करू शकेल. त्याच्यामुळे पुढचा अजून खूप काही विचार केलेला नाही. सध्या मी पब्लिक सर्व्हिसमध्ये आहे, सिव्हिल सर्वंट आहे. ते मी काम करण्याचा प्रयत्न करतोय. ते जेवढं चांगलं करता येईल तेवढा माझा सध्या प्रयत्न आहे. ते स्पष्टपणे नाही म्हणाले नाहीत बरं का. माझ्या एवढं स्पष्ट वक्तेपणे मी कधीच दुसऱ्याकडे, खूप कमी लोकांकडे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मी जे म्हटलं की वी शुड लिव्ह इन प्रेझेंट. कारण आपण एकतर भूतकाळाचा विचार करतो किंवा भविष्याचा विचार करतो आणि वर्तमानाचा करत नाही. आणि जोही व्यक्ती सक्सेसफुल आहे जगामध्ये, कोणतेही घ्या तुम्ही, कोणतेही ग्रेट लीडर जे बघितले तुम्ही, अब्राहम लिंकन घ्या, नेल्सन मंडेला घ्या, महात्मा गांधी घ्या, डॉक्टर आंबेडकर घ्या, यू नेम एनी ग्रेट पर्सन ऑन द, आईन्स्टाईन घ्या, दे टूक केअर ऑफ द प्रेझेंट टू टेक केअर ऑफ द फ्युचर. कारण प्रेझेंटची जर तुम्ही काळजी घेतली, ते भूतकाळाची काळजी घेणार आणि भविष्य काळजी घेणार. सो आय एम फोकसिंग ऑन द प्रेझेंट. सो आय डोंट वॉन्ट टू गेट डायव्हर्टेड बाय एनी इन्सेंटिव्ह ऑर डिसइन्सेंटिव्ह. तुम्ही या दोन्ही व्यवस्था आधी जवळून त्या व्यवस्थेत राहून पाहता म्हणून विचारतो की तुम्ही मगाशी म्हणालात की अंतिम ध्येय हे लोकांचं भलं आहे, पब्लिक इंटरेस्ट हा आहे. पब्लिक इंटरेस्ट सगळ्यात उत्तम कधी होऊ शकतो? प्रशासनात राहून, प्रशासकीय रचनेमध्ये, व्यवस्थेमध्ये राहून, की राजकीय व्यवस्थेमध्ये येऊन? असं तुम्हाला वाटतं? दोन्ही ठिकाणी दोन्हीचे रोल वेगवेगळे आहेत. पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ज्यावेळेस बघता तुम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये, पॉलिसी शिपिंगमध्ये महत्त्वाचं असतं. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आम्ही ज्यावेळेस सेक्रेटरी लेवलला असतो त्यावेळेस ॲडवायझरी रोल पॉलिसी फॉर्म्युलेशनमध्ये आमचा असतो, आणि ज्यावेळेस एक्झिक्युशन असतो तो पॉलिसी इम्प्लिमेंटेशन असतो. पॉलिसी कितीही चांगली, जसं राज्यघटना आपली कितीही चांगली असेल, इम्प्लिमेंट चुकीची केली तर त्याचा इम्पॅक्ट होत नाही. म्हणून पॉलिसीज नुसतं चांगलं असून चालणार नाही, एक्झिक्युशन तेवढं लागेल. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी रादर याच्या पुढे जाऊन समाज चांगला करायचा, समाजही तेवढा चांगला पद्धतीनं प्रत्येकाने वागलं पाहिजे, ही त्याच्यातून अपेक्षित आहे. प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन करता येतं, ते वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. त्याच्यामुळे हे का ते बेटर हा प्रश्न होऊ शकत नाही, हे आणि ते असं होऊ शकतं. तुम्हाला येतात का ऑफर कोणाच्या या पक्षामध्ये म्हणून? कारण सध्या तर केवढी उदाहरणं आहेत वेगवेगळ्या सर्व्हिसमधनं बाहेर पडून पक्षांमध्ये गेलेल्यांची. एक मिनिट, तुमचा शब्द प्रामाणिकपणे, ऑनेस्टली. ते सांगतो सर. मी माझं पाठीमागचे एक वेळेस एक स्टेटमेंट होतं. मला कुठेतरी वाईला प्रश्न विचारला होता, हाच प्रश्न होता. त्यावेळेस मी उत्तर दिलं होतं, आय स्टँड बाय दॅट उत्तर, की आय एम अ पब्लिक सर्वंट, आय बी पब्लिक सर्वंट. वन्स अ पब्लिक सर्वंट, ऑलवेज अ पब्लिक सर्वंट. तुम्हाला कोणी या असं म्हटलं का नाही, असा प्रश्न होता. आणि आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या असेल तर माझ्यावर कुठे बोलायचं नाही का?